नमस्कार. मैत्रेमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर आशिष जेतपाळ. आज आपण विद्यार्थ्यांकडून सर्वाधिक विचारला जाणारा, विद्यार्थ्यांकडून सर्वाधिक शोधला जाणारा आणि विद्यार्थ्यांना तितकाच संभ्रमित, कन्फ्यूज करणारा प्रश्न जो डिस्कस करणार आहोत तो आहे, कोणती बुक लिस्ट फॉलो करू, कोणते संदर्भ साहित्य वापरू. हे जे डिस्कशन आज आपण करणार आहोत ते मुख्यतः UPSC मराठी माध्यमातून देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आणि MPSC 2025 मराठीतून देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून डिस्कस करणार आहोत. कारण त्यांची अवस्था एक प्रकारे किंवा बुकलिस्ट शोधण्यामध्ये त्यांचे एफर्ट जास्त जाताना दिसत आहेत आणि ते अशा जागेवरती पोहोचत आहेत, अशा संदर्भ साहित्यापर्यंत पोहोचत आहेत की ज्याची परीक्षेच्या दृष्टीने तितकी उपयुक्तता नाही आहे. काहीतरी वाचायचं म्हणून वाचायचं असं होतं आणि अर्थातच मग कॉम्पिटिशनचा विचार करता आपण कुठेतरी मागे पडतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, चांगले संदर्भ साहित्य का महत्त्वाचे आहेत, चांगल्या पुस्तकांची निवड का महत्त्वाची आहे, तर पहिलं तर सेन्स ऑफ कॉम्पिटिशन. या स्पर्धेचं गणित लक्षात घ्या. तुमचे स्पर्धक चांगलं दर्जेदार कंटेंट वापरणार असतील, वाचणार असतील, अर्थात त्यांच्या उत्तराचा दर्जाही तितकाच दर्जेदार असण्याचे चान्सेस आहेत. अर्थात जे कंटेंट तुम्ही वाचताय तो माहितीचा कच्चा माल आहे, माहिती आहे, माहितीवरती प्रक्रिया झाली तर त्याचे ज्ञानात रूपांतरण होते. तुमची स्वतःची विचार प्रक्रिया, तुमचं स्वतःचं ब्रेनस्टॉर्मिंग त्याच्यावरती झालेलं असेल आणि परीक्षेसाठी त्या संदर्भ साहित्याचं उपयोजन कसं करायचं याचं गणित जमलं, हे समजायला लागलं तरच ते संदर्भ साहित्य उपयुक्त ठरतात. नाहीतर मग ही बुकलिस्ट फॉलो केली किंवा हे टॉपरने बुकलिस्ट सांगितलेली आहे तर ती मी फॉलो केली, याचा अर्थ मला पण तेच सक्सेस मिळेल असं होत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे मी असं पण म्हणतो की सध्याच्या जगामध्ये सोर्सेस किंवा बुकलिस्ट तसं बघायला गेलं तर इरेलेव्हंट प्रश्न आहे. कारण इन्फोडेमिकचं जग आहे, माहिती, इन्फॉर्मेशन सर्वत्र अवेलेबल आहे. तरीसुद्धा खास करून मराठी माध्यमाच्या परिप्रेक्षामध्ये संदर्भ साहित्य महत्त्वाचे ठरतात. कारण या परीक्षेमध्ये जे वेगवेगळे विषय आहेत, म्हणजे समाजशास्त्र आहे GS 1 भारतीय समाज, राज्यशास्त्र GS 2 मध्ये आहे, इतिहास आहे, GS 4 मध्ये इथिक्स आहे, या सगळ्यांची एक वेगळी परिभाषा आहे, टर्मिनॉलॉजी आहे. GS 1चे आन्सर मला त्या प्रकारच्या परिभाषेमध्ये लिहायचे. थोडक्यात माझ्या संदर्भ साहित्यामध्ये त्या प्रकारची परिभाषा वापरलेली नसेल तर माझं उत्तर थोडंसं उथळ होण्याची शक्यता आहे. ते होऊ नये म्हणून जे मी सतत लेक्चरमध्ये सांगतो, मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांची अवस्था त्या जाऊ दे ना बाळासाहेब चित्रपटातील त्या एका गाण्याप्रमाणे असते. ते वाक्य असं आहे, मी शब्द शोधतो दिव्य नव्या तेजाचा. म्हणजे मला चांगले शब्द शोधत राहावं लागतंय. असं होऊ नये म्हणून सुद्धा चांगल्या संदर्भ साहित्यापर्यंत पोचणं हे आणखी तितकंच महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने आज खास करून आपण मेन्सच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून संदर्भ साहित्य बघणार आहोत. अर्थात जे मध्ये आधी डिस्क्लेमर दिलेलं आहे, हे संदर्भ साहित्य तेव्हाच उपयुक्त ठरतील ज्या वेळेला तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये काही आमूलाग्र बदल कराल. फक्त पाठांतर न करता ते संदर्भ साहित्य आतमध्ये झिरपायला वाव द्याल, ते समजण्याला वाव द्याल. येते लक्षात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही संदर्भ साहित्य तुम्ही घेतलात तो तुम्हाला रिटर्न तेव्हाच देईल ज्या वेळेला तो संदर्भ साहित्य तुम्ही पुन्हा पुन्हा वाचाल. म्हणजे विद्यार्थ्यांकडून आणखी एक प्रश्न असतो की एक पुस्तक पुरेसं आहे का या टॉपिकसाठी. मी म्हणेन जोपर्यंत एका टॉपिकवरचं ते एक पुस्तक तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करत नाही, त्याची परत परत रिव्हिजन करत नाही, तोपर्यंत दुसऱ्या संदर्भ साहित्याकडे जाणं हे प्रॉब्लेमॅटिक असतं. म्हणजे मी असं म्हटलं की माझं पॉलिटीचं हे साहित्य आहे, पॉलिटीचा हा रेफरन्स बुक आहे, तर मी आणखी 1-2 फॉलो करावी का? म्हणजे मी म्हटलं की लक्ष्मीकांत मी फॉलो करतोय, मग त्याच्यासोबत मी सुभाष कश्यप फॉलो करावं का, पार्लमेंटसाठी वेगळं पुस्तक फॉलो करावं का? तर लक्षात घ्या, दुसऱ्या चांगल्या पुस्तकातून तुम्हाला काय घ्यायचं आहे, काय एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, पटकन स्कॅन करून बाजूला कसं ठेवायचं आहे हे कधी समजेल ज्यावेळेला तुमचं तुमच्या संदर्भ साहित्यावरती होल्ड किंवा ॲब्सोल्यूट कंट्रोल आहे. त्यामुळे एका सोर्सेसच्या किंवा वेगवेगळ्या सोर्सेसच्या मागे पळू नका. एका सोर्सेसवरती आधी चांगला कंट्रोल आणा आणि मग तो सोर्स तुम्हाला खूप जास्त रिटर्न देईल.
रिव्हिजन, मी असं म्हणतो की मेन्सची रिक्वायरमेंट काय आहे, ज्यावेळेला मुख्य परीक्षा तुम्ही देणार आहात तोपर्यंत 20 रिव्हिजन तुमच्या त्या सोर्सेसच्या झालेल्या असायला पाहिजेत. इव्हन तुम्ही ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्याच्यासुद्धा 20 रिव्हिजन झालेल्या असायला पाहिजेत. आता हा आपण म्हणू की जस्ट एक आकडा असा आहे, म्हणजे की असं नाही 20 रिव्हिजन झालेला असायला पाहिजेत किंवा हा काही संशोधन करून आपण ह्या आकड्यावरती आलेलो असं नाही. सिव्हिरिटी सांगायची की जोपर्यंत तुम्ही तितक्या रिव्हिजन करत नाही तोपर्यंत या परीक्षेत अपेक्षित इंटरलिंकेजेस डेव्हलप होत नाहीत, ते कंटेंट इंटरनलाइज होत नाही आणि अल्टिमेटली त्याची युटिलिटी जमत नाही. सो संदर्भ साहित्य आपण सांगत असलो तरी त्याचा वापर योग्य प्रकारे करणं हे तुमच्या हातात आहे. त्याला PYQची आणि UPSCच्या सिलेबसची जोड देणं हे सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे. आपण GS1 याच्यापासून सुरुवात करूया. सामान्य अध्ययन 1. GS1 मध्ये UPSC आणि MPSCच्या सिलेबसमध्ये काही महत्त्वाचे घटक येतात. इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र असे 3 प्राधान्याचे घटक याच्यामध्ये इन्क्लूड आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता इतिहासामध्ये सुद्धा काही उपविभाग आहेत, जसं की प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, एन्शंट अँड मेडिवल इंडिया, त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, जगाचा इतिहास आणि आधुनिक भारतालाच लिंक असलेला असं आपण म्हणू स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास, पोस्ट इंडिपेंडंट हिस्ट्री. स्वातंत्र्योत्तर भारत. तर इतिहासाचा एक्सपान्स खूप मोठा आहे, आवाका खूप मोठा आहे. एक प्रकारे त्याचे असे 5 उपघटक असताना दिसत आहेत. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास याच्या स्पेसिफिकली मेन्समध्ये एक शब्द वापरलाय, भारताची कला आणि संस्कृती. थोडक्यात त्यांनी प्राचीन आणि मध्ययुगीन असा शब्द न वापरता आपल्या सिलेबसमध्ये काय शब्द वापरलाय, भारताची कला आणि संस्कृती. अर्थात भारताची कला आणि संस्कृती समजायला आधी मला प्राचीन भारताचा, मध्ययुगीन भारताचा तो इतिहास आहे तो पण समजणं अपेक्षितच आहे. किंवा असं मी म्हणेन की प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा, आता त्यांनी सिलेबसमध्ये काय दिलंय बघा, त्यांनी सांगितलंय प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास किंवा कला आणि संस्कृती कशी काय शिकायचं आहे आपल्याला, तर स्थापत्य, आर्किटेक्चर, त्या वेळेच्या कला आणि साहित्य, हे 3 हेडिंग आपल्या सिलेबसमध्ये मेजरली त्यांनी वापरल्यात. एन्शंट इंडिया ते मॉडर्न इंडियापर्यंतचं आर्ट अँड कल्चर इंडियाचं, आणि त्याच्यात काय तर आर्किटेक्चर, लिटरेचर आणि आर्ट्स, वेगवेगळे आर्ट्समध्ये काय म्युझिक, डान्स, पेंटिंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कला येऊ शकतात. सो याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात एम्फेसिस वाढत चाललेला आहे. UPSCचा खूप प्रश्न वाढत चाललेले आहेत. MPSC पण त्याच प्रकारे प्रश्न कलेवरती, संस्कृतीवरती विचारू शकते असं आपण अजून करू शकतो, कारण MPSCचं ऑलमोस्ट मॉडेल ही UPSCच्या बेसिसवरती आहे, त्यांनी सिलेबसमध्ये ते दाखवून दिलेलं आहे. तर पहिलं आपण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या सोर्सवरती बोलूया. प्राचीन आणि मध्ययुगीन भारतासाठी जे बेस बुक आहे, चांगलं रेफरन्स बुक आहे, ते म्हणजे प्राचीन भारतासाठी ज्याला ओल्ड NCERT असं म्हटलं जातं, जुन्या NCERT आहेत, त्यातलं RS शर्मा यांचं पुस्तक. पुस्तकाचं नावच आहे एन्शंट इंडिया, प्राचीन भारत. आता हे मूळ संदर्भ ग्रंथ हा इंग्रजीमध्ये असला तरी याचं भाषांतर के सागर प्रकाशनाने मराठीमध्ये केलेलं आहे. त्यामुळे RS शर्मा यांचं प्राचीन भारताचं पुस्तक तुम्ही मराठीमध्ये थेटपणे वाचू शकता. सो मराठीमध्ये याच्यासाठी थेट संदर्भ ग्रंथ अवेलेबल आहे, आणि जे इंग्रजीमध्ये तुमचे कॉम्पिटिटर वाचतायत UPSCसाठी तेच संदर्भ साहित्य तुम्ही मराठीमध्ये वाचू शकता. त्याच्यानंतर मध्ययुगीन भारतासाठी सुद्धा अशाच प्रकारचं ओल्ड NCERTचं पुस्तक आहे, जे सतीशचंद्र यांनी लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा याचं मराठी भाषांतर अवेलेबल आहे, जे सुद्धा के सागर पब्लिकेशननी मराठीमध्ये भाषांतरित केलेलं आहे. सो एन्शंट आणि मेडिएवल इंडियासाठी दोन्ही संदर्भ साहित्य मराठीमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर आपण जो म्हटलो भारतीय कला आणि संस्कृतीवरचा फोकस वाढत चाललेला आहे. प्रिलिममध्ये सुद्धा आणि मुख्य परीक्षेमध्ये
त्याच्यासाठी मराठीमध्ये कोणतं संदर्भ साहित्य चांगलं आहे, तर भूषण देशमुख सर आणि निखिल दाते यांचं एक भारतीय कला आणि संस्कृती नावाचं पुस्तक आहे. सकाळ प्रकाशनाने पब्लिश केलेलं पुस्तक आहे, प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. ते सुद्धा चांगलं दर्जेदार संदर्भ साहित्य आहे. भारतीय कला व संस्कृती, भूषण देशमुख सर आणि निखिल दाते सर, सकाळ प्रकाशन. आता ज्या वेळेला मी म्हणतोय की एखादं संदर्भ साहित्य दर्जेदार आहे, त्यामागे माझे काही निकष आहेत. ते म्हणजे एक तर UPSCची जी ॲनालिटिकल गरज आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेची, वर्णनात्मक परीक्षेची जी विश्लेषणाची गरज आहे, ती गरज हे संदर्भ साहित्य भागवतायत का, हा माझा एक निकष आहे. दुसरं, या संदर्भ साहित्याची परिभाषा काय आहे, कोणत्या प्रकारची आणि कोणत्या लेवलची परिभाषा वापरली, त्या आधारावरती ही पुस्तकं सिलेक्ट केलेली आहेत. तर या दोन्ही निकषामध्ये हे पुस्तक तुमच्या प्री आणि मेन्स दोन्हीच्या दृष्टीने अत्यंत चांगलं असं दर्जेदार पुस्तक मराठीमध्ये अवेलेबल आहे. बरेचसे UPSCचे प्रिलिमचे प्रश्न याच्यामध्ये तुम्ही लोकेट करू शकता. मेन्ससाठी जी भाषा अपेक्षित आहे ती भाषा पण याच्यामध्ये आहे. आता याच्यासाठी हे दोन संदर्भ साहित्य, 3 संदर्भ साहित्य वापरल्यानंतर मी तुम्हाला असं सांगेन, खास करून जे UPSCची तयारी करतायत त्यांच्यासाठी, जरी आपण ओल्ड NCERT वाचा असं सांगितलेलं असलं तर UPSC नजीकच्या काळामध्ये न्यू NCERT मधून खास करून प्रिलिममध्ये खूप जास्त प्रश्न विचारताना दिसत आहे. हे संदर्भ साहित्य खूप छोटे आहे. म्हणजे नवीन NCERT कोणते, मी सजेस्ट करेन की UPSC जे देत आहेत मराठी माध्यमातले जरी असाल तरी हे NCERT निश्चितपणे वाचा. पुन्हा एकदा, मराठीतून UPSC देतो याचा अर्थ मराठीतूनच सर्व संदर्भ साहित्य वाचायला पाहिजेत असं नाही. काही चांगले संदर्भ साहित्य जे इंग्रजीमध्ये आहेत त्यांच्यापर्यंत जावंच लागेल जर तुम्हाला ऑल इंडिया लेवलला कॉम्पिट करायचं आहे. तर 6वीची आवर पास्ट नावाची NCERT आहे, 7वीची पण आवर पास्ट 2 अशी NCERT आहे, आणि 12वीमध्ये 3 पार्ट आहेत त्या NCERTचे, थीम्स 1, 2, 3. त्यातले थीम 1 एन्शंट इंडिया रिलेटेड आहे, थीम 2 मेडिएवल इंडिया रिलेटेड आहे, आणि थीम 3 मॉडर्न इंडिया रिलेटेड आहे. आवर पास्ट 6वीची NCERT सुद्धा एन्शंट इंडिया, प्राचीन भारताचा इतिहास म्हणजे हडप्पा संस्कृती, वैदिक संस्कृती यांना डिस्कस करते. 7वीची NCERT सुलतनत पिरियड असेल, सुफिझम, भक्ती मुवमेंट असेल याच्यावरती फोकस करते, थोडक्यात मेडिएवल इंडियावरती आहे. ह्या NCERT चांगल्या प्रकारे करायला पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. याच्यातून खूप जास्त प्रश्न येत आहेत. बघा, आता याच्यात आणि आधीच्या जुन्या NCERTत काय फरक आहे, तर कंटेंट तुम्हाला खूप जास्त प्रमाणात जुन्या NCERT मध्ये मिळेल. हेवीली डेन्स्ड कंटेंट, खूप मोठ्या प्रमाणात कंटेंट तुम्हाला कोणत्या NCERTत मिळेल, जुन्या NCERTत. नवीन NCERT मध्ये कंटेंट कमी आहे आणि त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही जास्त विचार करावा. त्यामुळे थीम्स असं नाव दिले त्यांनी, थीम्स 1, 2, 3. थोडंसं फ्रॅगमेंटेड टाईप हिस्ट्री आहे, तुम्हाला एक क्रोनॉलॉजिकल ऑर्डर समजणार नाही त्या NCERTतून. बट ह्या ज्या नवीन NCERT आहेत ना, त्याच आपल्याला 21व्या शतकाची गरज सांगतात. म्हणजे आम्ही कंटेंट कमी देणार. आता सध्या आम्हाला अशी माणसं नाही पाहिजेत की ज्यांच्याकडे खूप कंटेंट आहे, कारण इन्फॉर्मेशन इझिली अवेलेबल आहे, आय कॅन इझिली गुगल. अशी माणसं मला प्रशासनात पाहिजेत किंवा ओव्हरऑल 21व्या शतकामध्ये पाहिजेत की जे त्या कमी माहितीवरती किंवा उपलब्ध माहितीवरती प्रक्रिया करू शकतात. आणि तीच गरज लक्षात घेऊन UPSC याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारते असं मला वाटतंय. त्यामुळे ह्या NCERT खास करून UPSC करत असाल तर वाचल्या पाहिजेत. जर तुम्ही MPSC हा अल्टिमेट फोकस असेल, MPSC डिस्क्रिप्टिव्हच करणार असाल, UPSC कडे लक्ष देणार नसाल, पण मी म्हणेल ती थोडीशी प्रॉब्लेमॅटिक स्ट्रॅटेजी आहे. जर सिलेबस सेम आहे मुख्य परीक्षेचा तर थोडा दोन्ही परीक्षेचा विचार करावा लागेल. कारण जर मी MPSC डिस्क्रिप्टिव्ह करतोय असं मला म्हणायचं आहे तर अल्टिमेटली मला UPSCलाच फॉलो करायचं पुढचे काही वर्ष. तर मग त्या दृष्टीने UPSCला पण टार्गेट करायला काही हरकत नाही. मग पण समजा MPSC डिस्क्रिप्टिव्ह हाच माझा अल्टिमेट फोकस आहे, तर स्टेट बोर्डची जी प्राचीन भारताच्या संदर्भातलं पुस्तक आहे 11वीचं, ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्यातून सुद्धा काही चांगल्या फॅक्ट मिळतात असं दिसतंय. स्टेट बोर्डची पुस्तकं खूप महत्त्वाची आहेत. हे अजून आपण पुढे जेव्हा समाज, भारतीय समाज वगैरे बोलू त्याच्यावरती बोलणारच आहोत. पण त्याच्यामध्ये कन्साइजनेस आहे, चांगल्या डेफिनेशन त्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. खास करून समाज किंवा राज्यशास्त्र या विषयासंदर्भात ज्यावेळेला आपण बोलतोय, इकॉनॉमीच्या संदर्भात बोलतोय.
सो ही आपली आर्ट अँड कल्चरची आणि एन्शंट अँड मिडिएवलची बुक लिस्ट आहे. आर्ट अँड कल्चरमध्ये नवीन एनसीईआरटी मध्ये 11वीची एक फाईन आर्टची सुद्धा एनसीईआरटी आहे, जी स्पेसिफिकली आर्ट अँड कल्चर, टेम्पल आर्किटेक्चर, पेंटिंग यासारख्या टॉपिकला कॅटर करते. सो ही सुद्धा एनसीईआरटी खास करून प्रिलिमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, यूपीएससी प्रिलिमच्या दृष्टीने फाईन आर्टची एनसीईआरटी. सो आपण आपला पहिला आस्पेक्ट सिलेबसचा बघितलाय, तो म्हणजे प्राचीन मध्ययुगीन भारत आणि भारताची कला आणि संस्कृती. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. तर ह्या आधुनिक भारताच्या इतिहासासाठी काय वाचायला पाहिजे, तर मी असं म्हणेन की मराठीमध्ये आधुनिक भारतासाठी निश्चितपणे चांगले दर्जेदार संदर्भ साहित्य उपलब्ध आहेत. काही संदर्भ साहित्य हे निश्चितपणे इंग्रजी पेक्षा सुद्धा चांगले आहेत. म्हणजे जसं की सुमन वैद्य आणि शांता कोटेकर यांची जी पुस्तकं आहेत ती आधुनिक भारताची पुस्तकं सर्वसमावेशक प्री आणि मेन्स दोन्हीला कॅटर करणारी आहेत. मी सतत असं सांगत असतो की ज्या वेळेला प्री आणि मेन्सला टॉपिक कॉमन आहे त्यावेळेला तुमचे संदर्भ साहित्य एक्सक्लुझिव्ह नको. म्हणजे प्रिलिमसाठी मॉडर्न इंडियाचं हे वेगळं पुस्तक, मेन्ससाठी मॉडर्न इंडियाचं हे वेगळं पुस्तक, असं न करता एकच पुस्तक जे प्री आणि मेन्स दोन्हीची डिमांड फुलफिल करेल अशी निवड केली तर आपले एफर्ट पण वाचतात आणि रिटर्न जास्त चांगले मिळतात. सो बेस्ट पुस्तक जर मला विचारलं तुम्ही कोणतं फॉलो करायला पाहिजे तर ते आहे शांता कोटेकर व सुमन वैद्य यांची जी आधुनिक भारताची पुस्तकं आहेत ती चांगली पुस्तकं आहेत. फक्त प्रॉब्लेम आहे की ती थोडीशी मोठी पुस्तकं आहेत. म्हणजे आधुनिक भारताचा इतिहासाची त्यांची 3 पुस्तकं आहेत. एक 1857 पर्यंतचा इतिहास, 1757 प्लासीच्या लढाईपासून ते 1857 पर्यंतचा, 1857 ते 1920 आणि 1920 ते 1947. जसं की हे माझ्या हातात आता 1920 ते 1947चं पुस्तक आहे आणि एक साधारणतः 370-380 पेजेस फक्त 1920 ते 1947च्या इतिहासाचे आहेत. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना खास करून आपण म्हणू की ज्यांना लगेच आता इमिजिएटली 2025ची परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी हे संदर्भ साहित्य कंप्लीट करणं हे टास्क असू शकतं. तर त्यांनी पर्यायी साधनाचा आपण विचार करू शकतो. बट चांगलं पुस्तक आहे ज्यांनी तुमची मेन्सची डिमांड, प्रिलिमची डिमांड दोन्ही फुलफिल होईल. दुसरं ह्याला पर्याय मी म्हणेन की परत एकदा ओल्ड एनसीईआरटीचं बिपिन चंद्र यांचं पुस्तक, बिपिन चंद्र यांचं मॉडर्न इंडियाचं ओल्ड एनसीईआरटी जे आहे ते सुद्धा के सागरनी हे केलेलं आहे, ट्रान्सलेट मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. सो हे सुद्धा पुस्तक तुम्ही थेट मराठीमध्ये वाचू शकता. किंवा ग्रोव्हरचं जे पुस्तक आहे आधुनिक भारताचं ते सुद्धा वर्णनात्मक पद्धतीला अनुकूल असलेलं विश्लेषणात्मक गरजेच्या परिप्रेक्षामध्ये तुम्हाला वापरता येईल. सो थोडंसं पुस्तक चाळलं समजा आधी बघण्याच्या आधी की आपल्याला कम्पॅटेबल आहे का, फॉलो करता येऊ शकतं का, तर या 3 पैकी तुम्ही फॉलो करू शकता. बघा एकदा निवडल्यानंतर ते संदर्भ साहित्य पुन्हा पुन्हा वाचा. संदर्भ साहित्यामध्ये प्रॉब्लेम नसतो, आपण ते कशा प्रकारे त्यातून माहिती एक्स्ट्रॅक्ट करतोय, कशा प्रकारे त्या माहितीवर प्रोसेसिंग करतोय हे जास्त महत्त्वाचं असतं. हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. तर या 3 पैकी तुम्हाला अपेक्षित असलेलं तुम्ही पुस्तक किंवा तुम्हाला कम्पॅटेबल असलेलं पुस्तक 3ही दर्जेदार संदर्भ साहित्य आहेत. मला विचारत पर्सनली तर मी थोडंसं झुकाव माझा सुमन वैद्य आणि शांता कोटेकर यांच्याकडे असेल, कारण कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. बघा आधुनिक भारताचा इतिहास किंवा इतिहासामध्ये मुलांचा प्रॉब्लेम काय होतो, ते संदर्भ साहित्य निवडताना फॅक्च्युअल गोष्टी जास्त असलेलं आणि छोटं पुस्तक निवडतात. पण जेव्हा डिस्क्रिप्टिव्हमध्ये मला लिहायचं आहे त्यावेळेला मला त्याचं विश्लेषण माहीत असणं अपेक्षित आहे. बट ॲट द सेम टाईम बऱ्याचदा नुसत्या फॅक्ट रटल्या तरी सुद्धा आधुनिक भारत लक्षात राहत नाही, परीक्षेमध्ये कन्फ्युजन होतं. मला फॅक्टच्या मागचं बॅकग्राऊंड आणि विश्लेषण माहीत असेल, नक्की ही गोष्ट का झाली हे माहीत असेल तर ते लक्षात राहणं ही थोडीशी सोपी होणारी प्रक्रिया आहे. सो हे आधुनिक भारताचे संदर्भ साहित्य आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारताचा जो इतिहास आहे याच्यावर तुलनेने जरी कमी प्रश्न आले तरी सुद्धा याचा अभ्यास करायला पाहिजे. एक तर फिक्स काही पॅटर्न नाही यूपीएससीचा, स्वातंत्र्योत्तर भारताचे प्रश्न एखाद्या वर्षी खूप जास्त वाढू शकतात. ते आपल्याला करायचं नाही की आपल्या डिसफेवरमध्ये गेलं. तर स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहासासाठी एक पुस्तक आहे जी तुम्हाला सिलेक्टिव्हली वाचायचे. काही महत्त्वाचे चॅप्टर त्याच्यामध्ये आहेत, ते चॅप्टर तुम्हाला वाचायचे. ते आहे इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. हे सुद्धा बिपिन चंद्र यांचं पुस्तक आहे, इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. अगेन
मूळ संदर्भ ग्रंथ हा इंग्रजीमध्ये उपलब्ध असला तरी सुद्धा याचं भाषांतर पुन्हा एकदा के सागर प्रकाशनाने केलेलं आहे. स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास बिपिनचंद्र यांचा मराठीमध्ये संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहे. हा थोडासा मोठा संदर्भ ग्रंथ आहे आणि जसं मी म्हटलं की प्रश्न तितके येत नाही, डिमांड तेवढी नाहीये. एकच सिलेबस लाईन यूपीएससीने दिलेली आहे. त्या परिप्रेक्षात काही महत्त्वाचे यातले चॅप्टर वाचले पाहिजे, जसं की कन्सॉलिडेशन, स्वातंत्र्योत्तर भारतात झालेलं भारताचं दृढीकरण, नॅशनल आयडेंटिटी, राष्ट्रीय अस्मिता किंवा राष्ट्रीय ओळख निर्माण होणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींच्या कंटेक्स्टमध्ये एक 3-4 चॅप्टर आहेत. जसं की स्टेटचं रिऑर्गनायझेशन कसं झालं, राज्याची पुनर्रचना कशी झाली, लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन, लिंग्विस्टिक बेसिसवरती स्टेटचं रिऑर्गनायझेशन कसं झालं, किंवा प्रिन्सली स्टेट, संस्थानिकांचा प्रश्न काय होता आणि तो कशा पद्धतीने सोडवण्यात आला, असे काही चॅप्टर्स आहेत. लँड रिफॉर्म रिलेटेड चॅप्टर आहे जो कन्सेप्च्युअली खूप सुंदर पद्धतीने याच्यामध्ये दिला आहे. GS3 आणि GS1 दोन्हीसाठी महत्त्वाचा भूसुधारणाचा चॅप्टर आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर जमातवाद, कम्युनलिझमचा जो टॉपिक आहे आपल्या सोसायटीच्या सोसायटीमध्ये GS1 मध्ये असलेल्या याच्यामध्ये, रिजनलिझम, प्रादेशिकतावादचा जो टॉपिक आहे, हे टॉपिक सुद्धा कन्सेप्च्युअली समजून घ्यायचे आहेत की प्रादेशिकतावाद या ठिकाणीच का हे होतो, की महाराष्ट्रामध्ये आणि केरळमध्ये दोन्ही ठिकाणी बाहेरून मायग्रंट येतात. बिहारमधला माणूस केरळमध्ये सुद्धा जातोय आणि बिहारमधला माणूस महाराष्ट्रात सुद्धा येतोय. मग सन ऑफ सॉईल, ज्याला आपण भूमिपत्र सिद्धांत म्हणतो, तो महाराष्ट्रामध्ये इतका प्रॉमिनंटली का दिसतो, केरळमध्ये तो का दिसत नाही, हे मला कन्सेप्च्युअली समजून घ्यायचं असेल तर असे संदर्भ साहित्य महत्त्वाचे ठरतात. तर यातले सिलेक्टिव्ह चॅप्टर्स असतील. आपल्या टेलिग्राम चॅनलला मी याची लिस्ट सुद्धा शेअर करेन की कोणते चॅप्टर्स फॉलो करायला पाहिजेत मैत्रेयच्या टेलिग्राम चॅनलला. सो इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, बिपिनचंद्रांचं पुस्तक, सिलेबस पॉईंट आणि PYQची डिमांड लक्षात घेता सिलेक्टिव्हली वाचलं पाहिजे. त्यानंतरचा आपला आस्पेक्ट आहे तो म्हणजे जगाचा इतिहास, वर्ल्ड हिस्ट्री, जगाचा इतिहास. आता जगाच्या इतिहासासाठी सुद्धा बघा बरेचदा UPSC फार कमी प्रश्न विचारताना दिसते, मुलं निग्लेक्ट करतात, पण काही सांगता येत नाही. 2013 मध्ये 4 ते 5 प्रश्न जगाच्या इतिहासावरती होते. पुन्हा तसे आले तर आपल्याला तो डिसएडव्हान्टेज असू ठरू नये, या दृष्टीने तयार राहायला पाहिजे. ॲटलिस्ट सिलेबसमध्ये स्पेसिफिक मेन्शन केलेले पॉईंट चांगले कव्हर करायला पाहिजेत. इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आहे, औद्योगिक क्रांती, जागतिक युद्ध आहेत, त्यानंतर डिकोलोनायझेशन, निर्वसाहतीकरण आहे. ह्या टॉपिक ॲटलिस्ट सिलेबसमध्ये स्पेसिफिक मेन्शन असलेले टॉपिक, PYQमध्ये विचारलेले टॉपिक चांगले करून ठेवले पाहिजे. त्यासाठी एक संदर्भ साहित्य आहे. पुन्हा एकदा मूळ संदर्भ साहित्य इंग्रजीमध्ये आहे, जेन अँड माथुर. जेन अँड माथुर यांचं मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीवरचं पुस्तक, जगाच्या इतिहासावरचं पुस्तक भाषांतरित अवेलेबल आहे. के सागर प्रकाशनाने केलेलं जगाचा इतिहास हे पुस्तक. पुन्हा एकदा पुस्तक मोठं आहे, संदर्भ साहित्य मोठं आहे, ऑप्शनलच्या कंटेक्स्टमध्ये वापरलं जातं, वैकल्पिक विषयात वापरलं जातं, पण आपल्याला त्यातले सिलेक्टिव्ह चॅप्टर वाचायचे. जर समजा हे बाकीच्या बघा, हे जरी मी आपण टॉपिक वाईज जात असलो ना, GS1, GS2, GS3, GS4, तरी सुद्धा तुमच्या लेवलला सुरुवातीला कन्सेप्च्युअल टॉपिक करायचे. ते स्ट्रॅटेजीवरती आपण बोलूयाच लवकरच, त्याच्यावरती दुसरा एक व्हिडिओ आपण बनवूया की नुकतीच सुरुवात करतोय MPSC डिस्क्रिप्टिव्हसाठी, नुकतीच सुरुवात करतोय UPSC मराठी मीडियममधून, कशा प्रकारे सुरुवात करायला पाहिजे. लक्षात घ्या, पहिल्यांदा कन्सेप्च्युअल विषयांना प्रायोरिटाईज करा. पहिल्यांदा असे विषय निवडा की ज्यांनी तुम्हाला वर्तमानपत्र वाचायला पण फायदा होईल. पॉलिटी, इकॉनॉमी अशा विषयांना प्रायोरिटाईज करायला पाहिजे. हिस्ट्रीला थोडंसं मागे ठेवलं पाहिजे कारण फॅक्च्युअल डिमांड जास्त आहे. जगाचा इतिहास, जैन अँड माथुर याचं पुस्तक मोठं असलं तर यातले एक सिलेक्टिव्ह चॅप्टर तुम्हाला वाचायचे आहेत. मी म्हटलं सिलेबस पॉईंटला धरून पुस्तक वाचा. जगाच्या इतिहासाचे जैन अँड माथुर यांच्या पुस्तकावर आधारित जी एक शॉर्ट नोट आहे, जी मी स्वतः UPSC प्रिपरेशन करताना बनवलेली होती. बघा, हे मराठी माध्यमाच्या दृष्टीने व्हिडिओ बनवण्याचं पर्पजच एक आहे की मी त्यांचे प्रॉब्लेम्स खूप चांगल्या प्रकारे समजतो. मी 4 मुख्य परीक्षा UPSCच्या मराठी माध्यमातूनच दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही ज्या समस्यांना सामोरे जाताय, या समस्यां पूर्णपणे अवगत असल्यामुळेच हा आपण व्हिडिओ करत आहोत. तुमच्याशी अधिक संवाद यापुढे मी साधणार आहे. तुमच्यापर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचवण्यासाठी सुद्धा आपण मैत्रीय थ्रू प्रयत्न करणार आहोत. तर याची जी संक्षिप्त अशी नोट्स आहे जैन अँड माथुर यांच्या पुस्तकावर, एक 50-60 पेजेसची जी मी बनवलेली होती, ती सुद्धा आपण लवकरच टेलिग्राम चॅनलवर काही मॉडिफिकेशन आणि एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने त्यात ॲडिशन करून आपण सेंड करणार आहोत. तर टेलिग्राम चॅनल मैत्रीचं तुम्ही जॉईन करून ठेवा. सो हे झाली इतिहासाची बुक लिस्ट. आपण
एन्शंट मिडिएवल कल्चर, मॉडर्न इंडिया, जगाचा इतिहास आणि पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया बघितलेला आहे. त्याच्यानंतर हिस्ट्री झाल्यानंतर आपल्याला आहे सिलेबसचा पॉईंट, तो म्हणजे भारतीय समाज, इंडियन सोसायटी. आता जितके मुलं एफर्ट पॉलिटीला, इकॉनॉमीला, फॉर दॅट मॅटर हिस्ट्रीला देतात, तितकं भारतीय समाज नावाचा टॉपिक आहे याची जाणीव बऱ्याचदा नसते. मेन्सची प्रिपेअर करताना काय विचारतोय, म्हणजे आत्ता सध्या मी मुलांना तोच प्रश्न विचारतो, ह्या 2 महिन्यामध्ये डिसेंबरपर्यंत काय करताय प्रिलिमला शिफ्ट होण्याच्या आधी. तर बरेच असे मेन टॉपिक विचारात घेतले जातात, पण असे छोटे टॉपिक जे कन्सिडर केले जातात विद्यार्थ्यांकडून, सोसायटी आहे GS1 मध्ये, GS2 मध्ये गव्हर्नन्स आहे, GS3 मध्ये इंटरनल सिक्युरिटी आहे, ते विचारातच घेतले जात नाही. पण याचं कॉस्ट बेनिफिट लक्षात घ्या. या वर्षीच्या 2024च्या UPSC मुख्य परीक्षेमध्ये 90 मार्काचे प्रश्न 250 पैकी फक्त सोसायटीचे होते. म्हणजे आणि दुसरे जर ह्याचे जॉग्राफीचे, मानवी भूगोलाचे प्रश्न बघितले तर ते सुद्धा समाजशास्त्राच्या, इंडियन सोसायटीच्या जवळ जाणारे प्रश्न होते. थोडक्यात अर्धा पेपर जवळपास हा समाजशास्त्र विषयाचा होता. याचे एफर्टच्या मनाने तुम्हाला मिळणारा आउटपुट खूप जास्त आहे. अशा विषयांना खास करून या पुढच्या 2 महिन्यात जे 2025 साठी तयारी करतात त्यांनी जास्त टार्गेट करा. भारतीय समाज हा टॉपिक महत्त्वाचा आहे, येते लक्षात. आता याच्यासाठी पुन्हा एकदा बेस्ट सोर्स काय, मी म्हणेन पहिल्यांदा तर 11वी आणि 12वीचे स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा. राज्य शासनाची 11वीची 12वीची जी समाजशास्त्राची पुस्तकं आहेत भारतीय समाजावरती आणि समाजशास्त्रावरती, ती वाचा. यासाठी कारण कसं आहे, या विषयाला ज्या प्रकारची परिभाषा अपेक्षित आहे ती परिभाषा खूप योग्य प्रकारे या पुस्तकामध्ये दिलेली आहे. दुसरं, मगाशी जे मी म्हटलं होतं, कन्साइजनेस आहे, डेफिनेशन प्रॉपर दिलेले आहेत, समाजशास्त्रीय दृष्ट्या दिलेले आहेत. म्हणजे नागरीकरण, ज्याला आपण शहरीकरण असं सुद्धा म्हणतो, अर्बनायझेशन, त्या अर्बनायझेशनची स्टेट बोर्डमध्ये दिलेली अँडरसनची डेफिनेशन वाचा. ॲप्रोप्रिएटली त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे सोशो कल्चरल पर्स्पेक्टिव्हमध्ये, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अर्बनायझेशन ह्या प्रोसेसकडे कसं बघायचं. म्हणजे मी गावातून शहरात जात असताना केवळ फक्त माझ्या व्यवसायामध्ये शिफ्ट करत नाही आहे, त्याच्यासोबत माझ्या अभिवृत्ती, माझ्या ओव्हरऑल म्हणजे ज्या खानपानाच्या पद्धती आहेत, वागण्याच्या पद्धती आहेत, त्याच्यामध्ये बदल होणार आहे. तो बदल ह्या अर्बनायझेशनमध्ये अपेक्षित आहे. अर्बनायझेशन ही कन्सेप्ट सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हने बघताना. तर ही 11वीची आणि 12वीची NCERT स्टेट बोर्ड जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे वाचा. त्याच्यासोबत तुम्ही हे एकदा वाचल्यानंतर 11वी आणि 12वीचं NCERT जी आहे सोशिओलॉजीची, ती सुद्धा स्कॅन करू शकता. पुन्हा एकदा चांगली परिभाषा मिळते बघा. म्हणजे 11वी आणि 12वीच्या याच्यामध्ये सामाजिकीकरण, पुनर्सामाजिकीकरण, सवंगडी समूह, अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते बाजूला करून ठेवले पाहिजेत आणि त्या अँगलनी लिहिलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा मुलं काय करतात, एकाच प्रकारच्या प्रारूपाने सगळ्या विषयात लिहितात. बघा, सगळ्या विषयांची सगळ्या विषयांना त्याच पद्धतीने लिहिता येत नाही, कारण त्या विषयाची वेगळी प्रकारची लिखाणाची पद्धत असते. म्हणजे मग असं विचारलं आपण की जर समजा प्रश्न आलाय समाजशास्त्रामध्ये भारतीय समाजावरती शहरीकरणाचे काय परिणाम झालेत, मुलं काय लिहितात, सकारात्मक परिणाम, नकारात्मक परिणाम. किंवा जागतिकीकरणाचे भारतीय कुटुंब व्यवस्थेवर काय परिणाम झाले, पुन्हा एकदा सकारात्मक परिणाम, नकारात्मक परिणाम. समाजशास्त्रामध्ये अशा पद्धतीने लिहिलं जात नाही. कौटुंबिक स्तरावरती संरचनात्मक बदल काय झाले, कौटुंबिक स्तरावर स्वरूपात्मक बदल काय झाले, कौटुंबिक स्तरावर कार्यात्मक बदल काय झाले, अशा पद्धतीने ते उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तर ही पद्धत कळणं, ही परिभाषा कळणं हे कुठल्या पुस्तकातून शक्य होतं, तर स्टेट बोर्डच्या पुस्तकातून फॉलो होतं. त्याच्यानंतर याच्यासाठी चालू घडामोडी, त्यातील उदाहरणं ही खूप महत्त्वाची असतात. जसं की नजीकच्या काळामध्ये काही प्रकरण झालं. बेंगलोरमध्ये एका मॉलमध्ये शेतकरी वेशामध्ये असलेल्या व्यक्तीला, शेतकरी असलेल्या व्यक्तीला प्रवेश नाकारला गेला. आता याच्यावरून काय दिसतंय की भारतीय समाजाची मानसिकता, आधुनिकीकरण झालंय, पण असं आपण म्हणत असताना आपण आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या सामाजिक घटकांविषयी कोणतरी न्यूनगंड बाळगून आहोत का,
कोणतं तरी इन्फिरियर कॉम्प्लेक्स बाळगून आहोत का आणि त्यातूनच अशा गोष्टी घडतायत का याचा विचार. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये थोडंसं करंट अफेअरचे एक्झाम्पल, करंट अफेअरमध्ये काय चाललेलं आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. वर्तमानपत्र याच्यासाठी एक चांगला सोर्स आहे या टॉपिकला अंडरस्टँड करण्याचा. आता बघा, हा जो टॉपिक आहे ना त्याला टॉपिक वाईज जायला पाहिजे. मग त्याला असं मी म्हणतो, विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची पद्धत कशी असते तर ती सोर्स ड्रिव्हन असते. म्हणजे एक स्रोत पकडायचा, सोर्स पकडायचा आणि त्याच्या बेसिसवरती अभ्यास करायचा. मग सिलेबसमध्ये काय आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी म्हणेन टॉपिक किंवा सिलेबसला धरून अभ्यास करा आणि त्यानुसार तुमचे सोर्स निवडा. हे जास्त महत्त्वाचं ठरतं अशा मेन स्पेसिफिक विषयांमध्ये, जसं की भारतीय समाज. म्हणजे याच्यासाठी त्या टॉपिकसाठी कोणता महत्त्वाचा संदर्भ साहित्य आहे हे बघितलं पाहिजे किंवा हे कुठं चांगलं दिलेलं आहे हे बघितलं पाहिजे. जसं की सामाजिक सक्षमीकरण हा एक टॉपिक आहे, सोशल इम्पॉवरमेंट. तर सोशल इम्पॉवरमेंटवरती एक योजना मॅगझिन येऊन गेलेला आहे. योजना मॅगझिनचा एक इश्यू सोशल इम्पॉवरमेंट काही वर्षांपूर्वी आला होता, पण त्याच्यात दिलेली सामाजिक सक्षमीकरणाची व्याख्या, त्याच्यामध्ये दिलेलं सामाजिक सक्षमीकरणाविषयीचं विश्लेषण हे खूप आत्तासुद्धा रिलेव्हंट आहे आणि खूप सुंदर आहे. थोडक्यात अशा टॉपिकमध्ये त्या स्त्रोतांपर्यंत जायला पाहिजे, थोडंसं प्रोएक्टिव्हली सर्च करायला पाहिजे की हे कुठे चांगलं दिलेलं आहे, अर्बनायझेशन कुठे चांगलं दिलेलं आहे. या अशा टॉपिकसाठी मी आणखी एक गोष्ट तुम्हाला रेकमेंड करेन, ती म्हणजे काही टॉपर्सच्या नोट्स रेफर करा. कशा पद्धतीने ते बनवलेले आहे. आपण आपल्या लेक्चर्समध्ये अशा टॉपिकसाठी 8 पॉईंट्स ऑफ नोट्स मेकिंग, 8 स्टेजेस ऑफ नोट्स मेकिंग असं म्हणतो. इवन तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर नोट्स मेकिंग कशी बनवायची UPSCसाठी, लेखी परीक्षेसाठी, त्याच्यावर सुद्धा विस्तृत विश्लेषण असलेला एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो सुद्धा चांगल्या प्रकारे नीट प्रकारे बघितला पाहिजे. तर याच्यात थोडंसं कंटेंट आपण म्हणू, सोर्स एक असा सोर्स सांगता येत नाहीये की जो फॉलो केला की तुमचा हा पूर्ण टॉपिक कव्हर होईल. आपण काय करूया की अशा सोर्सच्या कंटेक्स्टमध्ये मैत्रीय थ्रू मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज टेलिग्राम चॅनलवरती आता लगेचच काय करेन की या टॉपिकमध्ये अर्बनायझेशनसाठी काय वाचायला पाहिजे आणि पुन्हा एकदा मी ज्या नोट्स बनवल्या होत्या मुख्य मराठीमधून प्रिपरेशन करताना, त्या प्रिपरेशन केलेल्या नोट्स आणखी थोड्या रिफाईन करून त्याच्यामध्ये करंट आस्पेक्ट ॲड करून आपण लवकरच त्या उपलब्ध करून देऊ. याची त्यासाठी पुन्हा एकदा टेलिग्राम चॅनल किंवा मैत्रीचं यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवू. सो समाजशास्त्रावरती थोडेसे एफर्ट लागतील. बघा, मार्क पण तेवढे स्टेकवरती आहे, मला तेवढे मार्क टार्गेट करायचे, तर थोडं प्रोएक्टिव्ह सर्च लागेल. योजना मॅगझिनवरती आलाय का तो इश्यू, वुमेनच्या कंटेक्स्टमध्ये वेगवेगळ्या वृत्तपत्रामधील काही लेख वाचले, तर त्याचा थोडासा विचार व्हायला पाहिजे. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा घटक या सिलेबस पॉईंटमधला आहे तो म्हणजे भारताचा आणि जगाचा भूगोल. त्याच्यामध्ये पण फिजिकल जिओग्राफी, भौतिक किंवा प्राकृतिक भूगोल आणि दुसरा मानवी भूगोल असे 2 आस्पेक्ट आहेत. प्राकृतिक आणि मानवी भूगोल. बऱ्याचदा मुलांकडून मानवी भूगोलाचा आस्पेक्ट मिस होतो किंवा तितका फोकस नसतो जितका प्राकृतिकवरती असतो. पण UPSC नजीकच्या काळामध्ये मानवी भूगोलावरती, ह्युमन जिओग्राफीवरती मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारताना दिसत आहे. तर या टॉपिकला पण मिस नाही करायचे. मी म्हणेन जिओग्राफीसाठी बेस्ट सोर्सेस 6वी ते 12वीच्या NCERT. तुम्ही मला विचारलं की अशा कोणत्या NCERT आहेत, कोणत्या विषयाच्या NCERT आहेत ज्या मिस नाहीच झाल्या पाहिजे, तर त्याचं उत्तर असेल जिओग्राफीच्या NCERT. बऱ्याचदा यातून डायरेक्ट प्रश्न असतो, आणखी कॉम्प्रेहेन्सिव्ह आहेत, म्हणजे बऱ्याच आस्पेक्ट कव्हर करतात. MPSC तर NCERT मधून थेट लाईन पण बऱ्याचदा तसेच्या तसे विचारून प्रश्न विचारते. त्याच्यामुळे प्रिलिमसाठी, मेन्ससाठी NCERT फॉलो करायला पाहिजे. पण त्यानंतर मेन्सची डिमांड फुलफिल करायला मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोलसाठी एक पुस्तक आणि खास करून परिभाषेसाठी एक पुस्तक फॉलो केलं जाऊ शकतं. प्राकृतिक भूगोलसाठी सौदी सरांचं पुस्तक आहे ते फॉलो करता येऊ शकतं, किंवा माजिद हुसेन यांचं पुस्तक आहे. माजिद हुसेन यांचं मानवी भूगोलावरती सुद्धा पुस्तक आहे, प्राकृतिक भूगोलावरती सुद्धा पुस्तक आहे. सो दोन्ही ठिकाणी माजिद हुसेन तुम्ही वापरू शकता किंवा सौदी. पुन्हा एकदा हे करताना सिलेक्टिव्ह वाचायचं आहे.
सिलेक्टिव्ह आस्पेक्ट बघायचं आहे, सिलेबस ओरिएंटेड, PYQ ओरिएंटेड वाचन करायचं आहे. पूर्ण पुस्तक 1 to 1 वाचण्याची गरज नाही आहे. हे कधी समजेल तुम्हाला की अरे सिलेक्टिव्ह काय वाचायचं, जेव्हा तुम्ही NCERT चांगल्या कराल. आधी 6वी ते 12वीच्या NCERT चांगल्या करा, त्याच्यानंतर ह्या संदर्भ साहित्याकडे भूगोलाच्या परिप्रेक्षात तुम्हाला जाता येईल. ते लक्षात. सो GS1च्या परिप्रेक्षामध्ये आपण बुक लिस्टचा विचार केलेला आहे, संदर्भ साहित्यांचा विचार केलेला आहे. वाचनासोबत आपल्याला प्रोसेसिंग याच्यावरती भर द्यावा लागेल, हे पुन्हा एकदा मी सांगतो. आणि ही प्रोसेसिंग जास्त महत्त्वाची असलेला दुसरा विषय GS2 याचा आपण आता विचार करूया. कारण बघा GS1 मध्ये काही गोष्टी खास करून इतिहास, भूगोल हा जास्त फॅक्च्युअल टाईपचा असला तरी GS2, GS3 हे जास्त ॲनालिटिकल ॲनालिसिसची जास्त डिमांड करणारे आहेत. GS2 मध्ये मेजरली काय येते तर राज्यघटना आणि राज्यव्यवस्था, ज्याला आपण पॉलिटी असं म्हणतो. त्याच्यानंतर सामाजिक न्याय, सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स, ज्याला मराठीत कारभार प्रक्रिया किंवा शासन प्रक्रिया असं जे आपण म्हणतो, गव्हर्नन्सचा टॉपिक आहे. आणि तिसरा महत्त्वाचा भाग आहे IR, इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंध. हे 3 मेजर भाग GS2 मध्ये आहेत. साधारणतः अशा प्रकारचं वेटेज UPSC फॉलो करते की 125 मार्काचं हे राज्यघटना राज्यव्यवस्थेवरचे प्रश्न, 75 मार्काचे गव्हर्नन्स आणि सामाजिक न्यायावरचे प्रश्न आणि 50 मार्काचे इंटरनॅशनल रिलेशनचे प्रश्न. म्हणजे 2013 ते 2024 मध्ये 50 मार्क हे कॉन्स्टंट राहिलेले आहेत इंटरनॅशनल रिलेशनसाठी. आता आंतरराष्ट्रीय संबंध हा टॉपिक डायनेमिक आहे, त्याच्यासाठी वर्तमानपत्राचं वाचन, मासिकांचं वाचन हे गरजेचं आहे. आणि मोस्ट ऑफ द याची डिमांड मेन्स आणि प्री दोन्हीच्या पर्स्पेक्टिव्हनी वर्तमानपत्र थोडक्यात करंट अवेअरनेसमधून कव्हर होते. पण पुन्हा एकदा आपण जो म्हणतो की परिभाषा कशा पद्धतीने लिहायला पाहिजे याच्यासाठी किंवा एक थोडं बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येण्यासाठी शैलेंद्र देवळणकर यांची पुस्तकं तुम्ही आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी वापरू शकता. शैलेंद्र देवळणकर आंतरराष्ट्रीय संबंधांवरती सातत्याने वर्तमानपत्रात लिहित सुद्धा असतात, तर त्यांचे संदर्भ साहित्य निश्चितपणे चांगलं आहे. शैलेंद्र देवळणकर यांचं पुस्तक. जसं मी भारतीय समाजाच्या मध्ये म्हटलं की एक स्पेसिफिक सोर्स नाहीये, थोडं प्रोएक्टिव्ह सर्च लागेल. काही त्या ठिकाणी थोड्या टॉपर्सच्या नोट्स पण पाहायला पाहिजेत, टॉपर्सच्या नोट्ससोबत काही क्लासचं मटेरियल सुद्धा स्कॅन करायला पाहिजे. पण ते करताना तो एक परिभाषेचा आग्रह पुन्हा एकदा असायला पाहिजे. अशा सोर्सेसमध्ये अशा टॉपिक्समध्ये थोडंसं इंग्रजी मटेरियल पाहिलं तरी सुद्धा चालू शकतं. गव्हर्नन्ससाठी मी असं म्हणेन की विजनचं जे व्हॅल्यू एडेड मटेरियल आहे त्या व्हॅल्यू एडेड मटेरियलचा पण आधार घेता येऊ शकतो. पण हा गव्हर्नन्सचा टॉपिक तुमच्या GS4शी पण निगडीत आहे. सो GS4 मध्ये आपण जे संदर्भ साहित्य बघणार आहोत त्यातलं एक अपर्णा दीक्षित मॅडमचं पुस्तक जे आहे युनिकच्या पब्लिकेशनचं, युनिक अकॅडमीच्या, तर गव्हर्नन्सचं अपर्णा दीक्षित मॅडमचं पुस्तक तुम्ही जर फॉलो केलं तर त्यातले जे शेवटचे 2 पॉईंट इथिक्सच्या सिलेबसमधले ते गव्हर्नन्सच्या जवळच जाणार आहेत. मोस्ट ऑफ द टॉपिक कॉमन आहेत GS2 मधले आणि GS4 मधले, तर त्यासाठी ते पुस्तक चांगलं आहे. सो ते अपर्णा दीक्षित मॅडमचं पुस्तक, विजनचा व्हॅल्यू एडेड मटेरियल आणि काही टॉपर्सच्या नोट्स, थोडक्यात आणखी अजून थोडंसं प्रोएक्टिव्ह सर्च तुमच्या लेवलचा हे केलं की गव्हर्नन्सचं काम सोपं होईल. आपल्याला जे केस स्टडीज लागतात बघा, 2 वे आहेत न्यूजपेपरला डील करण्याचे. रोज न्यूजपेपर वाचणं आणि त्याच्यातून गोष्टी एक्स्ट्रॅक्ट करणं. ॲट द सेम टाइम काय करायचं बघा, आता मी समजा नोव्हेंबरमध्ये काय केलं की इंडियन सोसायटीच्या नोट्स बनवल्या, गव्हर्नन्सच्या नोट्स बनवल्या. मला लक्षात आलं की हा आवाका आहे इंडियन सोसायटीचा किंवा गव्हर्नन्सचा, अशा प्रकारचे एक्झाम्पल लागतील याला. बट जून ते नोव्हेंबर मी न्यूजपेपर वाचलेलाच नव्हता. तर मग त्यामध्ये जेव्हा भारतीय समाजाचं जे येऊन गेलेलं आहे, इंडियन सोसायटीचं गव्हर्नन्सचे जे येऊन गेलेलं आहे ते मी कसं फॉलो करणार किंवा ते माझ्या ह्याच्यात कसं येणार, त्यासाठी न्यूजपेपर रिव्हर्स इंजिनिअरिंग, रिव्हर्स सर्च असा एक उपाय मी सांगेन. म्हणजे काय करायचं, समजा एक टॉपिक आपण डिसाईड केला की अर्बनायझेशन GS1 मधला, किंवा या गव्हर्नन्समध्ये सोशल जस्टिसमध्ये SHG NGO याचे पॉईंट आहेत. मी काय केलं, NGO इंडियन एक्सप्रेस सर्च केलं, NGO द हिंदू सर्च केलं,
NGO लोकसत्ता सर्च केलं. थोडक्यात मला काय झालेलं आहे, कोणती प्रॉमिनंट केस स्टडी असेल, प्रॉमिनंट डेटा असेल, तो मला सहज मिळू शकतो. इंटरनेटचा कशा पद्धतीने तुम्ही वापर करता हे खूप महत्त्वाचं आहे. मुलं काय करतात, NGO UPSC, SHG UPSC. मग जो डेटा तुम्हाला मिळणार आहे तो ऑलमोस्ट सगळ्यांसाठी सिमिलर असणार आहे. तुम्हाला जर व्हॅल्यू डिफरन्शिएटिंग डेटा एक्झाम्पल पाहिजे असतील तर त्यासाठी थोडंसं वर्तमानपत्राचा आधार घेतलेला असायला पाहिजे. आपण या GS2 मधला महत्त्वाचा घटक जो 125 मार्कासाठी आहे बघा, त्या पॉलिटी आणि राज्यशास्त्राचा विचार करूया. मी मगाशी म्हटलं होतं की पॉलिटीसारख्या कन्सेप्च्युअल विषयापासून सुरुवात करायला पाहिजे. प्रिलिममध्ये आणि मेन्समध्ये दोन्हीमध्ये महत्त्वाचा असलेला टॉपिक आहे आणि कॉस्ट बेनिफिट पण चांगला आहे. म्हणजे 125 मार्क तर आहेतच, पण त्यासोबत या टॉपिकमधले प्रश्न चुकणं हे एक प्रकारे सिन कन्सिडर केलं जातं, पाप कन्सिडर केलं जातं प्रिलिममध्ये, कारण बाकी तुमचे कॉम्पिटिटर याच्यामध्ये प्रश्न चुकवणार नाही आहेत. सो पॉलिटी चांगला झालेला असायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल असं पुस्तक म्हणजे लक्ष्मीकांत, इंडियन पॉलिटी बाय M. लक्ष्मीकांत. हे पुस्तक चांगलं आहे. आपण म्हणू की ते प्रॉपरली ऑर्गनाइज आणि सेग्रिगेटेड आहे की नवीन चॅप्टर्ससुद्धा नवीन एडिशनमध्ये वापरतात. आधी सुप्रीम कोर्टच्या केसेस तितक्या नव्हत्या, त्या सुप्रीम कोर्टच्या केसेस पण नवीन एडिशनमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. सो त्या कंटेक्स्टमध्ये खूप चांगलं सोर्स आहे. त्यामुळे UPSCच्या ह्याच्यामध्ये ते एक प्रकारे बायबल कन्सिडर केलं जातं UPSCच्या विद्यार्थ्यांकडून. नजीकच्या काळामध्ये जेव्हा ते आंदोलन झालं होतं UPSCच्या मुलांचं, ते आंदोलनसुद्धा लक्ष्मीकांत सोबत घेऊन त्यांनी त्या मुलांनी रस्त्यावरती केलं होतं. सो थोडक्यात महत्त्वाचं पुस्तक आहे लक्ष्मीकांत, पण पुन्हा एकदा इंग्रजीमध्ये आहे. मी असं सजेस्ट करेन की जे UPSC टार्गेट करतायत त्यांनी निश्चितपणे लक्ष्मीकांत वाचा. आता याचं लक्ष्मीकांतचं मराठी ट्रान्सलेशन आलेलं आहे, मराठी भाषांतर आलेलं आहे, पण ते भाषांतर तितकं दर्जेदार नाही आहे किंवा तितकं परीक्षेला आपण म्हणू ती परिभाषा चांगली आहे असं नाही आहे. तर याला मराठी पर्याय किंवा पर्याय म्हणण्यापेक्षा मी म्हणेन लक्ष्मीकांत वाचा. त्याच्यासोबत GS2 मध्ये मेन्समध्ये लिहिण्यासाठी म्हणजे लक्ष्मीकांत थोडं प्रिलिम ओरिएंटेड वाचा, मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने पण त्यातून गोष्टी एक्स्ट्रॅक्ट करा. पण मेन्ससाठी आणखी एक संदर्भ साहित्य वाचा, ते म्हणजे भारतीय राज्यव्यवस्था आणि राज्यघटना खंड 1 हे तुकाराम जाधव सरांचं जे पुस्तक आहे युनिक अकॅडमीचं, ते पुस्तक मला असं वाटतं भारतीय राज्यव्यवस्था राज्यघटनेसाठी खूप चांगलं आहे. म्हणजे त्याची परिभाषा ही अत्यंत चांगली आहे. सुप्रीम कोर्टच्या केसेस, सध्याचे जे ज्युडिशियल डॉक्ट्रिन्स वापरले जातात ते सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिलेले आहेत. सो एक परिपूर्ण संदर्भ ग्रंथ आहे हे निश्चितपणे मला वाटतं. त्यामुळे राज्यघटना राज्यव्यवस्थेसाठी ते तुकाराम जाधव सरांचं पुस्तक आणि लक्ष्मीकांत हे दोन संदर्भ साहित्य तुमचे असू शकता. 11वीचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क नावाचं जे NCERT आहे ते सुद्धा NCERT खूप चांगलं आहे. खास करून जेव्हा UPSC कन्सेप्च्युअल प्रश्न विचारते प्रिलिममध्ये ते ॲड्रेस करायला ती NCERT खूप मदत करते. इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क. सो लक्ष्मीकांत, तुकाराम जाधव सरांचं पुस्तक आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क. 6वी ते 10वीची NCERT सुद्धा चालू शकता. बघा NCERT हे मी असं म्हणेन की जे खास करून नवीन तयार करणार आहेत, नव्याने सुरू करणार आहेत, त्यांनी वाचलेच पाहिजेत. एक बेस क्रिएट करतात, ॲट द सेम टाइम मल्टी डायमेन्शनल युटिलिटी आहे. म्हणजे पॉलिटीच्या NCERT मला बऱ्याचशा स्टोरीज देतात ज्या AC साठी महत्त्वाच्या आहे. AC साठी काय फॉलो करायला पाहिजे आपण शेवटी बोलणार होतो इथिक्स सोबत, बट NCERT वाचल्याच पाहिजे. जरी मी काही वेळेला रेफर करत असेल नाही करत असेल, राज्यघटना आणि राज्यव्यवस्थेचे हे तुमचे सोर्स असते. सो आंतरराष्ट्रीय संबंध शैलेंद्र देवळणकर, GS सोशल जस्टिस अँड गव्हर्नन्स, करंट अफेअर ओरिएंटेड न्यूजपेपर प्लस इथिक्सचं जे तुमचं मटेरियल आहे ते फॉलो करणं. ॲट द सेम टाइम थोडंसं याला प्रोॲक्टिव्ह सर्च लागेल आणि राज्यघटना राज्यव्यवस्था असे जे मेन्स ओरिएंटेड टॉपिक आहेत बघा. GS1 मध्ये सोसायटी, GS1 मध्ये वर्ल्ड हिस्ट्री आणि GS2 मध्ये त्याच्या ओरिएंटेड मराठीमध्ये एक क्लास नोट्स टाईप मटेरियल आपण निश्चितपणे लवकरच त्या मैत्रीच्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करू मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात. तो ही झाली आपली GS2 ची बुक लिस्ट. आता GS3 याच्यामध्ये इतके सेगमेंट्स आहेत, इतके घटक आहेत, जसं की इकॉनॉमी, अर्थव्यवस्था, ॲग्रिकल्चर कृषी. आता म्हणाल इकॉनॉमी ॲग्रिकल्चर एकत्र येतं, पण ह्याच्यावरती 50 मार्काचे जे प्रश्न आहेत त्यामुळे सेपरेटली आणि खूप चांगल्या प्रकारे डील करायला पाहिजे ॲग्रिकल्चरला. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट आहे, पर्यावरण,
चौथा आस्पेक्ट आहे तो इंटरनल सिक्युरिटीचा आहे. पाचवा जो आस्पेक्ट आहे तो डिझास्टर मॅनेजमेंटचा आहे, आपत्ती व्यवस्थापन. आणि सहावा आस्पेक्ट आहे तो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान. सो आपल्याला दिसते आतापर्यंतच्या याच्यामध्ये खूप जास्त डिमांडिंग, खूप जास्त सेक्शन्स असलेला हा टॉपिक आहे, पण डायनेमिक पण तितकाच आहे. याच्यामध्ये करंट अफेअरची डिमांड पण तितकी जास्त आहे. मी असं म्हणतो की GS3चं करंट अफेअर खूप सिरियसली आणि खूप चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. नजीकच्या काळामध्ये GS3 मध्ये UPSC खूप मोठ्या प्रमाणात पेनल्टी इम्पोज करते असं दिसतंय, खूप कमी मार्क्स येताना दिसतात. सो त्या कंटेक्स्टमध्ये GS3 स्पेसिफिक स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे याच्यावरती पण आपण सेपरेटली बोलू. सध्या रेफरन्स बुकच्या संदर्भात बोलूया. सो इकॉनॉमी, अर्थव्यवस्था या टॉपिकच्या दृष्टीने 11वी-12वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक फॉलो करा. परिभाषा, चांगल्या डेफिनेशन, कन्साइजनेस यासाठी ते महत्वाचं आहे. सो स्टेट बोर्डचं पुस्तक. इकॉनॉमीच्या NCERT सुद्धा खूप सुंदर आहे, खास करून 9वीची NCERT, 11वीची इंडियाज इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची NCERT. बऱ्याचदा मुलांकडून ह्या दोन NCERT निग्लेक्ट होतात, पण काही कन्सेप्ट, काही कीवर्ड जे मेन्समध्ये वापरता येण्यासारखे आहेत, मेन्समध्ये वापरता आले पाहिजेत, ते ह्या NCERT दिलेले आहेत. मोठमोठ्या संदर्भ ग्रंथात सुद्धा सापडत नाहीत. जसं की 9वीच्या NCERT मध्ये मानवी दारिद्र्य, ह्युमन पॉवर्टीची कन्सेप्ट आहे, ती बाकीच्या संदर्भ साहित्यामध्ये फार क्वचित आढळते. 11वी-12वी नंतर 12वीचं मॅक्रो इकॉनॉमीचं NCERT आहे. तुम्ही स्टेट बोर्डचं जर फॉलो करत असाल तर मॅक्रोला खास करून MPSC डिस्क्रिप्टिव्ह करत असाल तर अवॉइड केलं तरी चालेल, बट UPSC प्रिलिमला फोकस करताय 12वीच्या मॅक्रो इकॉनॉमीच्या NCERT वरती चांगला होल्ड असायला पाहिजे. त्याच्यात जशा प्रकारची लँग्वेज यूज केली आहे त्या प्रकारची लँग्वेज. अर्थात मुलांना या NCERT 12वीच्या मॅक्रो इकॉनॉमी NCERT वरती फार वाचताना दिसत नाहीयेत ते, कारण त्याची भाषा थोडीशी किचकट वाटते. पण लक्षात घ्या, त्यातले मॅथमॅटिकल फॉर्म्युला, त्यातल्या बाकीच्या गोष्टी याच्यावरती आपल्याला नाही फोकस करायचं. आपल्याला त्यात दिलेल्या कन्सेप्ट आहेत ना त्या चांगल्या करायच्या. याला अल्टरनेट असं सांगेन की त्या NCERTच्या मागे एक ग्लॉसरी किंवा कन्सेप्टची लिस्टच दिली. तुम्हाला जर समजा हे पुस्तक नाही वाचायचं किंवा खूपच अवघड जाते वाचायला, त्या टर्म्स घेऊन त्या कुठल्याही इकॉनॉमीच्या पुस्तकामधून तुम्ही काय करू शकता, क्लिअर करू शकता. सो हे इकॉनॉमीचं बेसिक मटेरियल झालं. पण आता संदर्भ साहित्य कोणतं वापरायचं, तर डिस्क्रिप्टिव्ह ओरिएंटेड तसं तितकं मटेरियल अजून सुद्धा डेव्हलप झालेलं नाही. पण नुकतंच दीप्ती नायर मॅडम यांचं, युगांतर अकॅडमीच्या दीप्ती नायर मॅडम यांचं भारतीय अर्थव्यवस्थेचं डिस्क्रिप्टिव्हच्या पर्स्पेक्टिव्हनीच लिहिलेलं एक पुस्तक आलेलं आहे. ते एक आपण म्हणू कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, मोठं संदर्भ साहित्य आहे, परिभाषा आपल्याला जी पाहिजे त्या प्रकारची आहे. त्यामुळे याच्यावरती तुम्ही रिलाय राहू शकता, दीप्ती नायर मॅडम यांचं पुस्तक. किंवा जर समजा असं असेल की तुम्ही आधीपासूनच MPSCची तयारी करताय, ऑब्जेक्टिव्हची तयारी करताय, तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक जरी फॉलो केलं आणि त्यातून डिस्क्रिप्टिव्ह ओरिएंटेड ज्या गोष्टी आहेत त्या एक्स्ट्रॅक्ट केल्या तरी सुद्धा चालू शकतं. बट दुसरा पर्याय आहे दीप्ती नायर मॅडम यांचं भारतीय अर्थव्यवस्थेवरचं आत्ताच आलेलं पुस्तक. समजा तुम्हाला आणखी परिभाषे ओरिएंटेड काम करायचं आहे, इकॉनॉमी मला समजायलाच किचकट जातोय, तर आणखी एक पर्याय आहे, तो म्हणजे यांचे विनायक गोविलकर यांचे तुम्ही काही पुस्तकं रेफर करू शकता इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनी, अर्थव्यवस्थेच्या पर्स्पेक्टिव्हनी. हा दर्जेदार संदर्भ साहित्य आहे. अर्थात UPSC MPSCच्या पर्स्पेक्टिव्हनी लिहिलेलं नाही, म्हणजे त्यांनी लिहिलेलं ऍक्च्युली विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त, पण तो थोडासा संदर्भ साहित्य, संदर्भ ग्रंथ म्हणून जास्त लिहिलेला आहे. म्हणजे त्यांची ना दोन पुस्तकं आहेत बघा, एक आर्थिक संकल्पना हे पुस्तक आहे आणि दुसरं अर्थ जिज्ञासा नावाचं पुस्तक आहे. हे अर्थ जिज्ञासा हे पुस्तक जर तुम्ही बघितलं असं भारी भक्कम मोठं संदर्भ साहित्यासारखं पुस्तक आहे. याच्यामध्ये एक 250 कन्सेप्ट आहे. आता अपडेटेड याच्यामध्ये किती आहेत, पण माझ्याकडे जे पुस्तक आहे त्या अर्थ जिज्ञासाच्या पुस्तकामध्ये एक 250 कन्सेप्ट आहेत. पण हे पुस्तक मी असं म्हणेन की बाकीच्या संदर्भ साहित्यासारखं टॉपिक वाईज नाही वाचायचं. त्यांनी खूप चांगली इंडेक्स दिली जी मराठी आणि इंग्लिशमध्ये दिली. समजा मी वर्तमानपत्र वाचतोय, इंग्लिशमधलं वर्तमानपत्र वाचतोय आणि त्याच्यामध्ये मला FDI ची कन्सेप्ट आली, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फूड सिक्युरिटीची कन्सेप्ट आली, गव्हर्नमेंट बजेटची कन्सेप्ट आहे माझ्या बेसिकच्या सोर्सेसमध्ये किंवा टॉपिकमध्ये.
तर जस्ट काय करायचं, इंडेक्स खोलायची आणि तो टॉपिक जाऊन वाचायचा. खूप सुंदरपणे लेखक आपल्याशी बोलतोय, आपल्याला स्वतःहून समजवतोय, अशा पद्धतीने ते लिहिलेलं पुस्तक आहे. किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की इतका वेळ नाहीये माझ्या हे 250 कन्सेप्ट वागण्यासारखं, अर्थात 250-40 कन्सेप्ट वाचण्याची पण गरज नाही. तुम्ही करंटमध्ये तुमच्या बेसिकमध्ये असलेले कन्सेप्टच वाचायचे. पण आणखी तुम्हाला छोटा संक्षिप्त सोर्स पाहिजे, विनायक गोविलकर यांचाच आर्थिक संकल्पनेचं छोटं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं एकंदर 50 कन्सेप्ट दिलेले आहेत. सो एकदा तुम्ही दोन्हीपैकी एक पुस्तक कुठलंही जर घेतलं, छोटं पुस्तक जरी घेतलं, तरी तुम्हाला आर्थिक परिभाषा कळली. हा, अर्थव्यवस्थेमध्ये अशा पद्धतीने बोलावं लागतं, अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारचे शब्द वापरावे लागतात, एक गोडी निर्माण झाली अभ्यासाची, तरी सुद्धा मग तुम्हाला उत्तर लिहायला, अर्थव्यवस्थेमधील प्रश्न सोडवायला प्रॉब्लेम येणार नाही. चांगल्या दर्जेदार संदर्भ साहित्याचा हाच एक ॲडव्हान्टेज आहे की ते तुम्हाला त्या विषयाची आवड निर्माण करतात आणि मग तुम्ही ते इफेक्टिव्हली एक्झाममध्ये त्या विषयाला न्याय देऊ शकता. सो अर्थव्यवस्थेचे हे आपले संदर्भ साहित्य आहेत. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण म्हणतो ॲग्रिकल्चर, सो ह्या इकॉनॉमीचे जे पुस्तक मी सांगितलं, दीप्ती नायर मॅडमचं पुस्तक असेल तर, किंवा दुसरं इकॉनॉमीचं कोणतंही पुस्तक तुम्ही फॉलो करताय, त्याच्यामध्ये कृषी हा घटक दिलेला आहे. पण प्रॉब्लेम इज की ज्या पद्धतीने किंवा जितक्या प्रमाणात युपीएससी प्रश्न विचारते तितक्या डिटेलमध्ये कृषी हा घटक तितका एक्सप्लेन केलेला नाही. इव्हन इंग्रजीचे संदर्भ साहित्य जे आहे, म्हणजे आता अर्थव्यवस्थेची खूप सारी पुस्तकं माझ्याकडे आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा ॲग्रिकल्चरची डिमांड मॅच होईल अशी पुस्तकं नाहीत इकॉनॉमीच्या पुस्तकामध्ये. पुन्हा एकदा इथे काय येईल, थोडंसं इंटरनेटवरती सर्च, थोडंसं टॉपर्सच्या नोट्स फॉलो करणं आणि त्याच्यानंतर न्यूजपेपरचा चांगला वापर करून घेणं. मग मी असं म्हणतो की अशोक गुलाटींचे इंडियन एक्सप्रेस मधले आर्टिकल जर तुम्ही कंटिन्युअसली फॉलो केले तर इन अ वे ॲग्रिकल्चरचा पोर्शन तुमचा कम्प्लीट होतो. पण सिलेबस पॉईंट ओरिएंटेड जा. त्या 8 पॉईंट्स ऑफ नोट्स मेकिंग GS3 मध्ये जास्त रिलेव्हंट आहेत, जे नोट्स मेकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेले आहे. सो ॲग्रिकल्चर पुन्हा एकदा थोडं सोशल जस्टिस ओरिएंटेड आणि सोसायटी ओरिएंटेड, मेन्स ओरिएंटेड, थोडासा प्रोएक्टिव्ह सर्च लागेल. इन्व्हायरमेंटमध्ये जितके प्रश्न येत आहेत ते बघता डायनॅमिक आस्पेक्ट जास्त आहे. तुम्हाला इन्व्हायरमेंटचं करंट अफेअर खूप चांगल्या प्रकारे करायचे जर युपीएससीची प्रिलिम पास व्हायचे. पण जर बेसिक पाहिजे तुम्हाला तर बघा मल्टिपल सोर्सेस फॉलो केले जातात. म्हणजे काही लोक शंकर IAS फॉलो करतायत, काही जण तुषार घोरपडे सरांचं पुस्तक फॉलो करतात. मी म्हणेन हे खूप हेवीली डेन्स कंटेंट असलेली पुस्तकं आहेत. प्रिलिमला युटिलिटी आहे नक्कीच अशा पुस्तकांची, बट मेन्स ओरिएंटेड परिभाषा पाहिजे, पर्यावरणातल्या बऱ्याच चांगल्या टॉपिकच्या जवळ जायचं आहे, तर मी म्हणेन 11वी आणि 12वीची स्टेट बोर्डची राज्य शासनाची पुस्तकं वाचा. सिलेबसमध्ये डायरेक्ट दिलेला इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, पर्यावरणीय परिणाम मूल्यमापन, हा टॉपिक खूप सुंदर प्रकारे ह्या 11वी-12वीचे जे स्टेट बोर्ड आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलाय. काही इन्व्हायरमेंटल ऑडिट, ग्रीन ऑडिट यासारख्या की टर्म्स, की कन्सेप्ट तुम्हाला या पुस्तकातून मिळतील. चक्रीय अर्थव्यवस्थेसारखी कन्सेप्ट. तर लेखाणाच्या दृष्टीने, लेखी परीक्षेच्या दृष्टीने हे पुस्तक महत्वाचं आहे. मी म्हणेन नंतर करंट अफेअरवरती जास्त रिलाय राहा. MPSC प्रिलिमला टार्गेट करणाऱ्या, एक्सक्लुझिव्हली MPSC प्रिलिमला टार्गेट करणाऱ्या लोकांनी 11वी-12वीची एनसीईआरटी आणि करंट अफेअर एवढं जरी केलं तरी पुरेसे आहे असं मला वाटतं. UPSC प्रिलिम आणि MPSC प्रिलिम याच्यासाठी बुक लिस्टचा हेच पुस्तकं वाचायची, पण ती कशा पद्धतीने वाचायची याच्यावरती आपण स्वतंत्र बोलू. 11वी-12वी स्टेट बोर्ड मेन्ससाठी वाचायचंय आणि त्यानंतर करंटवरती रिलाय राहायचंय. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ज्या वेळेला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विचार येतो UPSCच्या मेन्समध्ये आणि MPSCच्या डिस्क्रिप्टिव्हच्या मेन्समध्ये, मी म्हणेन की या टॉपिकसाठी खूप जास्त संदर्भ साहित्याच्या मागे पडू नका. बेसिक आपण म्हणू की याच्यावरचे जे प्रश्न येत आहेत ते अप्लाइड टेक्नॉलॉजी ओरिएंटेड आहेत, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी असे टॉपिक दिलेले आहेत. याच्यासाठी थोडंसं करंट अफेअरवरती जास्त फोकस पाहिजे. म्हणून मी म्हणतो की GS3चं करंट अफेअर खूप चांगलं का करायला पाहिजे, कारण काही त्यातले टॉपिक असे आहेत की ज्याला करंट हाच तुमचा बेस असणार आहे. सो सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी काही जे पोर्शन आहे, डिफाईन्ड पोर्शन दिलेले, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान, याच्या जर नोट्स बनवल्या, नॅनो टेक्नॉलॉजीची नोट्स बनवली, पण बाकीच्या टॉपिकसाठी थोडंसं अप्लाइड करंट अफेअरवरती रिलाय राहिलं तरी ते चालणार आहे. इंटरनल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षेसाठी पुन्हा एकदा 50 मार्काचा जवळपास टॉपिक आहे, महत्वाचा टॉपिक आहे. याच्यासाठी संरक्षण शास्त्र नावाची 11वी आणि 12वीची 2 पुस्तकं आहेत. डिफेन्स स्टडीज असं त्याचं इंग्लिशमध्ये पण ते अवेलेबल आहे, संरक्षण शास्त्र.
बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आणि फॉर दॅट मॅटर शिक्षकांना पण ही दोन पुस्तकं माहीत नाहीत की 11वी आणि 12वी मध्ये स्टेट बोर्ड मध्ये ही दोन पुस्तकं आहेत. ह्या 11वी आणि 12वीच्या स्टेट बोर्डच्या एका पुस्तकामध्ये अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय हे एक्सप्लेन केलंय. आणि मी म्हणतो कुठल्याच दर्जेदार संदर्भ साहित्यामध्ये ती अंतर्गत सुरक्षेची कन्सेप्ट इतक्या सुंदरपणे आणि इतक्या कॉम्प्रिहेन्सिव्ह वेने समजवली सांगितलेली आहे. मानवी सुरक्षा म्हणजे काय, सर्वंकष सुरक्षा म्हणजे काय, अंतर्गत सुरक्षेच्या पारंपरिक आशयापासून आता आपण आधुनिक जेव्हा आशय बघतोय त्यावेळेला अंतर्गत सुरक्षेचा अर्थ काय होतो हे जे समजून सांगितले ते अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. सो 11वी 12वीचे संरक्षण शास्त्राची पुस्तकं एक बेस म्हणून तुम्ही ट्रीट करू शकता तुमच्या मराठी परिभाषेसाठी सुद्धा आणि आकलनासाठी सुद्धा. पण त्याच्या सोबत मी पुन्हा एकदा म्हणेन टॉपरच्या नोट्स एक TMH पब्लिकेशनचं पुस्तक आहे इंटरनल सिक्युरिटी, अशोक कुमार हे IPS यांनी लिहिलेलं, पण इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे. जर इंग्रजीशी कम्फर्टेबल असाल तुम्ही तर निश्चितपणे तो एक चांगला स्रोत आहे. 11वी 12वीचं स्टेट बोर्ड मराठीमधलं संरक्षण शास्त्र आणि अशोक कुमार यांचं पुस्तक. त्याच्यानंतर आपला टॉपिक आहे डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. त्या अशोक कुमार यांच्या पुस्तकामधले शेवटचा एक चॅप्टर डिझास्टर मॅनेजमेंट रिलेटेड सुद्धा आहे. डिझास्टर मॅनेजमेंट रिलेटेड एक NCERT मधला सेक्शन सुद्धा डिवोटेड आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा ती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी लागेल. आपत्ती म्हणजे नक्की कशाला म्हणायचं, हजार्ड अरिष्ट म्हणजे कशाला म्हणायचं, तर त्या रिलेटेड थोडी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घेतल्यानंतर हा सुद्धा टॉपिक लार्जली डायनॅमिक आहे. म्हणजे समजा क्लाउड बर्स्ट झालाय, ढगफुटी झाली, यावर्षी UPSC मेन्स मध्ये विचारलं व्हॉट डू यू मीन बाय क्लाउड बर्स्ट, तर मग असे प्रश्न कसे टॅकल करता येतील पुन्हा एकदा करंट चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. GS3चं करंट अफेअर मी पुन्हा सांगतोय चांगल्या प्रकारे करा. डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी, सायन्स टेक, इव्हन इकॉनॉमी, ॲग्रिकल्चर, इन्व्हायरमेंट हे ऑलमोस्ट सगळेच डायनॅमिक टॉपिक आहेत. सो ही झाली आपली GS3ची बुक लिस्ट. इकॉनॉमी झाल्यानंतर ऑलमोस्ट बाकी सगळे टॉपिक रिलेटिव्हली थोडे डायनॅमिक आहेत. त्याच्यानंतर सगळं अगेन एक महत्वाचा आस्पेक्ट GS4 नीतीशास्त्र. जे MPSCच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधून आले त्यांच्यासाठी हा टॉपिक ऑलटुगेदर थोडासा नवीन असणार आहे, पण तितकी हेवीली डिमांड नाही रीड करण्याची, खूप जास्त वाचायला पाहिजे असा टॉपिक नाही आहे. याच्यामध्ये ऍप्लिकेशन तुम्ही कसे लिहिता, कसे एक्सप्रेस करता हे जास्त मॅटर करतं. सो GS4 मध्ये जेव्हा मराठीच्या संदर्भ साहित्याचा आपण विचार करतो त्यावेळेला मला असं वाटतं की अपर्णा दीक्षित मॅडमचं जे नीतीशास्त्रावरचं पुस्तक आहे परिभाषेच्या दृष्टीने आणि संकल्पनात्मक स्पष्टतेच्या दृष्टीने अत्यंत चांगलं दर्जेदार संदर्भ साहित्य आहे. आता मुलं सुब्रमण्यम केळकर यांचं सुद्धा जे IPS आहेत त्यांचं सुद्धा पुस्तक फॉलो करतात नीतीशास्त्र मराठी माध्यमातून. त्या पुस्तकाचं असं वैशिष्ट्य आहे की ते सिलेबस पॉइंट वाईज जास्त ऑर्गनाइज आहे अपर्णा दीक्षित मॅडमच्या पुस्तकापेक्षा. बट परिभाषा मी म्हणेन की ज्या ह्या पुस्तकामध्ये ज्या लेवलची आहे तितकी नाहीये. तर तुम्हाला जर वाटत असेल की दोन्हीपैकी एक पुस्तक तुम्ही निवडू शकता. GS4 मध्ये लवकरच के सागर प्रकाशांचं मी स्वतः लिहिलेलं एक पुस्तक पोस्ट दिवाळीच म्हणजे नोव्हेंबरमध्येच प्रकाशित होईल. त्याच्यामध्ये UPSCच्या आत्तापर्यंत झालेले GS4चे सर्व पेपर 2013 आणि इव्हन 2024चा मागच्या महिन्यात झालेला पेपर, हे सगळे पेपर क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मराठीमध्ये ती ज्या प्रकारची परिभाषा पाहिजे, ज्या प्रकारचं कंटेंट पाहिजे, ज्या प्रकारचं दर्जेदार कंटेंट पाहिजे त्या ओरिएंटेड लिहिलेलं आहे. तर त्यातून इव्हन एक प्रकारे तुमचा सगळा आणि ते टॉपिक वाईज सेग्रिगेटेड आहेत. म्हणजे अभिवृत्ती चॅप्टर खाली त्याचे सगळे प्रश्न, भावनिक बुद्धी चॅप्टर खाली त्याचे सगळे प्रश्न. सो टॉपिक पण कव्हर होईल आणि लिखाण कसं करायचं याचं पण तुम्हाला आकलन होईल. सो हे GS4 साठी तुम्ही हे निश्चितपणे ह्या संदर्भ साहित्याचा वापर चांगल्या प्रकारे करू शकता. पण थोडंसं आणखी ॲडिशनल वाचायचं आहे, परिभाषेच्या आणखी चांगलं जवळ जायचं आहे तर काही चांगली पुस्तकं आहेत बघा. 11वी 12वीचं मानसशास्त्र आहे, 11वी 12वीचं तत्वज्ञानाचं सुद्धा पुस्तक आहे. याच्यातून पण काही गोष्टी एक्स्ट्रॅक्ट करता येतात. पण अगेन जसं मी सांगितलं ह्या व्हॅल्यू एडेड संदर्भ साहित्यापर्यंत मला कधी जाता येतं ज्या वेळेला माझं बेसिक पुस्तक चांगलं झालेलं आहे. आधी त्याच्यावरती होल्ड आणा आणि नंतर मग या दुसऱ्या संदर्भ साहित्याकडे जाता येतं. ओके. इव्हन लोकसत्तामधले लेख सुद्धा GS4 मध्ये, वर्तमानपत्रातले लेख सुद्धा नीतीशास्त्राच्या ह्याच्यामध्ये वापरता येतात.
आता शेवटचा आस्पेक्ट जो ऍक्च्युअली युपीएससीचा पहिला पेपर असतो, पहिल्या दिवशीचा पेपर असतो, तो एसे. त्या निबंध विषयासाठी काय करायचं? आता तुम्ही म्हणाल निबंधासाठी कुठली बुक लिस्ट? बरोबर आहे, निबंधासाठी तसं बघायला गेलं तर काही बुक लिस्ट नाहीये. बट जसे आत्ता आपण बाकीचे पेपर डिस्कस केले बघा, GS3 मध्ये इकॉनॉमी, ॲग्रिकल्चर, एन्व्हायरमेंट, इंटरनल सिक्युरिटी, सायन्स टेक, डिझास्टर मॅनेजमेंट हे सगळं केल्यानंतर 250 मार्काचा तुम्हाला पेपर लिहायचा आहे. एसे मध्ये सुद्धा 250 मार्काचा पेपर लिहायचा आहे. थोडक्यात वेटेजच्या लेवलला तितकाच, पण GS3 पेक्षा ह्याच्यामध्ये एसे मध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात काय करू शकता, मार्क टार्गेट करू शकता. तर याच्यासाठी मी स्वतः लिहिलेलं एक निबंध कोश विचार विमर्श नावाचं पुस्तक आपण प्रकाशित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये निबंधाची व्यूहनीती काय असायला पाहिजे, स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, आणि मी स्वतः मॉक टेस्टमध्ये लिहिलेले 40 निबंध जे तत्वज्ञानात्मक, फिलॉसॉफिकल टॉपिकवरती, ॲबस्ट्रॅक्ट टॉपिकवरती लिहिलेले आहेत, ते आपण ह्या पुस्तकामध्ये एकत्रित केलेले आहेत. तर परीक्षेमध्ये वेळेच्या मर्यादेमध्ये काय फॉलो करता येईल, कशा पद्धतीने लिहायला पाहिजे, एक दर्जेदार कंटेंट काय असेल, याचा एक तुम्हाला आवाका येईल. मला प्रत्येक युपीएससीच्या मेन्समध्ये निबंध विषयामध्ये 140+ मार्क्स होते, तर त्यामुळे पण तुम्हाला लक्षात येईल की तेवढे मार्क्स मिळवण्यासाठी कशा पद्धतीने लिहावं लागतं, आणि ऑलटुगेदर मराठी माध्यमातून लिहिताना कोणत्या लेवलची परिभाषा, भाषेवरचं प्रभुत्व पाहिजे हे तुम्हाला कळू शकतं. त्या पुस्तकासोबत तुम्ही वर्तमानपत्र रेग्युलरली फॉलो करायला पाहिजेत निबंधासाठी. आपलं बेसिक मटेरियलमध्ये पण निबंधाचं कंटेंट होतं, ते एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कळेल. निबंधासाठी मी एक सेपरेटली टेलिग्राम चॅनल सुद्धा काढलेला आहे, एसे, MPSC डिस्क्रिप्टिव्ह आणि UPSC मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने, ज्याच्यात रेग्युलरली मी एसेचं कंटेंट पाठवत आहे, ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. सो ही आपली बेसिक GS 1, 2, 3, 4च्या कंटेक्स्टमधली बुक लिस्ट आहे मराठी माध्यमाच्या आणि MPSC डिस्क्रिप्टिव्हच्या पर्स्पेक्टिव्हने. तुम्हाला काही शंका असतील पुढच्या अभ्यासाच्या दिशेबाबत वगैरे सुद्धा, तरी सुद्धा तुम्ही कमेंट करून कळू शकता. आणि मैत्रीच्या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आणखी या विषयांवरती खास करून तुमच्या गटाच्या दृष्टीने आपण बोलत राहूया. धन्यवाद.